एकीकडे नाशिकमध्ये शरद पवारांनी अजितदादांना धक्का दिलेला असतानाच तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपला मोठा दणका दिला। कारण माजी उपमहापौर आणि भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी राजू शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलंय। त्यामुळे फक्त भाजपसाठीच नव्हे तर विधानसभेला महायुतीसाठी देखील आता मोठं आव्हान उभं राहिलंय। संभाजीनगरमध्ये ठाकरेंचा भाजपला धक्का। माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा भाजपला रामराम। विधानसभा निवडणुकीआधी भाजपला धक्का। अनेक नेत्यांनी मनधरणी करूनही अखेर राजू शिंदे यांनी ठाकरे गटाचं शिवबंधन हाती बांधलंय। त्यामुळे भाजपला मोठा धक्का समजला जातोय। कारण राजू शिंदे हे माजी उपमहापौर आहेत। शिंदे भाजपच्या अनुसूचित जाती सेलचे राज्य प्रभारी होते। राजू शिंदे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंचे विश्वासू आहेत। राजू शिंदे यांनी प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का दिलाय। आणि हा फक्त भाजपलाच धक्का नसून तो महायुतीसाठी धोक्याची घंटा असल्याची चर्चा सुरू झाली आहे। कारण अब्दुल सत्तार, अतुल सावे आणि संदीपान भुमरे हे 3 मंत्री आहेत। त्याचप्रमाणे महायुतीला बळ देणारेही अनेक नेते छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत। मात्र आता राजू शिंदे यांनी भाजप सोडून ठाकरे गटात प्रवेश केल्यानं उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसतंय। पहिला प्रथम संभाजीनगरमध्ये आलो, मुद्दामून आलोय, जाणीवपूर्वक आलेलो आहे। कारण जे गद्दार इकडनं दुर्दैवाने जिंकलेत त्यांना सांगायला आलोय की तुम्ही काल जिंकलेला जरी असला तरी मी संभाजीनगर जिंकल्याशिवाय हटणार नाही। संभाजीनगर मी जिंकणार म्हणजे जिंकणारच। एकूणच माजी उपमहापौर राजू शिंदेंनी भाजपला मोठा धक्का दिलाय, तर ठाकरेंना मोठं बळ दिल्याची चर्चा रंगली आहे। त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत संभाजीनगरच्या मैदानात मोठं राजकीय युद्ध रंगण्याची चिन्ह आहेत। कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।